नवीन वर्षानिमित्त सप्तशृंगी मंदिर 24 तास खुले राहणार। नाशिकमधील आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील श्री भगवती मंदिर रविवारपासून 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षानिमित्त अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणे पसंत करतात। आद्य स्वयंभू शक्तिपीठ उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सप्तशृंग गडावर भाविकांबरोबरच पर्यटकांचीही दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते। नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो ही प्रार्थना आणि नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात। यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून आणि राज्याच्या बाहेरूनही भाविक नवीन वर्षाला दर्शन घेण्यासाठी सप्तशृंगी गडावर हजेरी लावतात। नवीन वर्षाची सुरुवात भगवतीच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने नववर्षानिमित्त 29 डिसेंबर पासून 2 जानेवारी रात्री 9 पर्यंत मंदिर सलग उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नांदुरी ते सप्तशृंगीगड घाट रस्त्यात दरड प्रतिबंधात्मक सुरू असलेले काम भाविकांच्या गर्दीमुळे थांबवले असल्याने घाट रस्ता 24 तास रांगा लागलेल्या असतात। भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, साशृंगगड ग्रामपंचायत व गुरुबक्षाणी फनिक्युलर रोप वे कंपनी अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील आहेत। नमस्कार, मी आकाश शांताराम गवळी। सप्तशृंगी गड घाट रस्ता 25 डिसेंबर पासून पूर्ण वेळ चालू आहे आणि दर्शन व्यवस्था पण चालू आहे। सर्व भाविकांनी सप्तशृंगी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि कोणीही बंदची अफवा नका पसरू, कारण की अफवेमुळे व्यवसाय खूप मोठा परिणाम झालाय। या अफवेमुळे हे 1.5 महिने खूप खराब गेले व्यावसायिकांसाठी। सर्व भाविकांना विनम्र विनंती, दर्शनाला या, दर्शनाचा लाभ घ्या, बंदची अफवा कोणी पसरू नका। जय भगवत। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।